परमपूज्य माताजी निर्मला देवी प्रणीत सहजयोग आजचा महायोग हा कार्यक्रम तसेच कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळा नुकताच सावळीवीर बुद्रुक येथे उत्साहात संपन्न झाला. प्रथम परमपूज्य माताजी निर्मला देवी यांच्या प्रतिमेची गावातून भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बाजारतळ येथे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम काही भक्तिगीते सादर करण्यात आली. त्यानंतर आयोजकांकडून सहजयोगाची माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले. येथे हा विनामूल्य कार्यक्रम ठेवल्याबद्दल आयोजकांचे आभार सरपंच उमेश जपे यांनी मानले. न भूतो न भविष्यती हा कार्यक्रम आपल्या सावळीविहीर गावामध्ये होत आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही छान वेगवेगळ्या गोष्टी देऊन जाणार आहोत की ज्याचा प्रत्यय आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे. जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी। अष्टभुजा खड्ग विराजे, अष्टभुजा खड्ग विराजे, अष्टभुजा खड्ग विराजे। की हा जो सहयोग आहे, सहयोगाचे संपूर्ण कार्यक्रम हे विनामूल्य होतात. या ठिकाणी एकही पैसा देणगी घेतली जात नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो सहयोग आहे हा फक्त आपल्या शिर्डीपुरता, महाराष्ट्रापुरता, भारतापुरता मर्यादित नसून जगामध्ये 150 पेक्षा जास्त देशामध्ये सहयोगाची सेंटर्स आहेत. आणि लाखो लोक या सहयोगाच्या माध्यमातून सुखी, समाधानी, आनंदी झालेले आहेत. लाखो लोकांची व्यसनं सुटलेली आहेत. 5 मे 1970 गुजरातमधील नारगोळ या ठिकाणी परमपूज्य माताजी यांनी सहयोगाची सुरुवात केली. आणि आज गेली 55 वर्ष या सहयोगाचे कार्यक्रम चालू आहेत. संपूर्ण जगामध्ये कार्यक्रम चालू आहेत. लाखो लोक याच्यामध्ये आहेत. लाखो लोक आजारमुक्त झालेले आहेत. हे अनुभवण्यासाठी आपण आलेला आहोत. म्हणून आजचा कार्यक्रम हे प्रवचन नाही, व्याख्यान नाही, लेक्चर नाही, कीर्तन नाही, संकीर्तन नाही, उपदेश नाही, हा अनुभूतीचा कार्यक्रम आहे. ती अनुभूती आपण आज अनुभवणार आहोत. म्हणून हा सहयोग नेमका काय? परमपूज्य श्री माताजींनी जो निर्माण केलेला हा सहयोग, आज यांनी सांगितलं सगळ्या संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 180 देशामध्ये पसरलेला आहे. आणि जे लोक विज्ञानवादी आहेत परदेशातले, प्रत्येक गोष्ट ते जे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, अनुभवतात, त्यांनी हे स्वीकारलेलं आहे. ते का? याचं कारण ही अनुभूती आपल्याला आज तशीच प्राप्त करून घ्यायची आहे. आणि मग आपण सुद्धा म्हणाल हे परम सत्य आहे. म्हणून श्रीमातांचा हा सहयोग काय? सहज योग. सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्माला येणं. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्यामध्ये एक शक्ती जन्म घेते. योग याचा अर्थ युज धातूपासून योग शब्द तयार झाला आहे. आपण म्हणतो योग,
योग म्हणजे काय की आपण आज फार चांगला योग आला आहे, योग म्हणजे एकत्र येणे हा त्याचा अर्थ आहे. परंतु योगचा खरा अर्थ काय? आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव एकत्र येण्याच्या प्रक्रियेला योग असं म्हणतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगक्षेम वाम्यम. तुम्ही फक्त योग करा, तुमचा क्षेम, सगळं काही चिंता काळजी सगळं काही आम्ही वाहू. भगवंताचं वचन आहे, ते खोटं कसं असणार? म्हणून हा योग अनुभूतीचा आहे. ते फिरून झाल्यावरती तोच हात अलगद उचलायचा, 1 इंच 2 इंच 4 इंच 6 इंच 8 इंच, पुन्हा टाळूच्या जवळ, टाळूपासून लांब, टाळूच्या जवळ लांब आणि टाळूच्या अवतीभोवती अधांतरी अधांतरी अधांतरी, टाळूपासून लांब जवळ, टाळूच्या अवतीभोवती. भाग्य समजतो मी गावचं की असा सुंदर कार्यक्रम आपल्याला ह्या आयोजकांनी, या भक्तांनी सुंदर असं भजन, सुंदर असं योग साधना आपल्याला शिकवली आणि विनामूल्य अशा गोष्टी आपल्याला मिळतात, त्या आपण आत्मसात कराव्या. आणि ह्या सगळ्या मंडळींचे मी गावच्या वतीनं कोटी कोटी आभार मानतो.